भिकारी आणि भीक या शब्दावरून पुणे जनरल मोटर्स कंपनीचे कामगार आक्रमक झालेत। 2 दिवसात दिलगिरी व्यक्त करा, नाहीतर कामगार मंत्र्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा कामगारांनी दिला। बेकायदेशीरपणे भांडवलदारांना मदत करून कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांना देशोधडीला लावले असा आरोपही कामगारांनी केला। कामगारांचा प्रश्न लवकर सोडवा, अन्यथा संपूर्ण राज्यातील कामगार मिरज मतदारसंघात येऊन मोठे जनआंदोलन उभा करतील असा इशाराही कामगारांनी दिला। मिरजेत आज कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। कामगार नेते संदीप भेगडे, विज्ञान माने आणि मारुती भाबकर यांनी कामगारांची भूमिका मांडली। कामगार मंत्री कोर्टात केस असल्याचं सांगत आहेत, पण कोर्टात केस असताना सुद्धा कंपनीच्या बाजूने निर्णय कामगार मंत्र्यांनी का दिले? आताच्या कामगार मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे कंपनीला मागील 2 वर्षाची परवानगी आताच कशी दिली? कायद्यानुसार आणि करारानुसार कंपनी मर्ज करत असताना अगोदरच्या कामगारांना नवीन कंपनीत सामावून घेण्याबाबत नियम असताना सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत। पालकमंत्र्यांना कायद्याचा अभ्यास नसून केवळ अधिकाऱ्यांनी दिलेली नोट त्यांनी वाचून दाखवली असा आरोप कामगारांनी केला। कामगार मंत्री आंदोलकांच्याकडे आले नाहीत म्हणून आम्हाला मिरजमध्ये येऊन आंदोलन करावं लागलं। अजून वेळ गेली नाही। कामगार मंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल असा इशारा कामगारांनी दिला। 2014ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी सांगितलं की वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ आणि शेतकऱ्यांसाठी एक आश्वासन दिलं की एकूण उत्पादित खर्च आणि 50% नफा असा हमी भाव देऊ। अशा प्रकारचं आश्वासन प्रधानमंत्र्यांचं होतं। अशा स्थितीमध्ये रोजगार वाढण्याऐवजी रोजगार अशा प्रकारे खाल्ले जात आहेत। या ठिकाणी पहिला क्लोजरला मान्यता देत असताना मागणी कंपनीने केलेली असताना महाविकास आघाडी सरकारमधील कामगार मंत्री दिलीप वळसेंनी ती मागणी फेटाळली। त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी या कामगारांची बाजू घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र दिले की ह्या कामगारांवरती अन्याय झाला नाही पाहिजे, या कामगारांचे रोजगार वाचले पाहिजेत, यांची बाजू त्यांनी घेतली। आणि पुढच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी राज्यात घडल्या आणि त्यातून देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या बाहेर गेले आणि त्यानंतर ह्या अशा प्रकारचे कामगार मंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांनी हा निर्णय जो घेतलेला आहे क्लोजरचा, आता भेगडेंनी सांगितलं कशा पद्धतीने 450 पानाचा क्लोजर आणि कुठली माहिती न त्यांची भूमिका न मांडता तो त्यांनी केला। तर आमचं असं स्पष्ट मत आहे की ज्या पद्धतीने बकऱ्याच्या किंवा बोकड्याच्या मानेवरती सुरी फिरवतात त्या पद्धतीचे हे जे काय 25 ते 35-40 वयाचे तरुण सगळे परमनंट कामगार आहेत त्यांच्या नरड्यांवरती सुरी फिरवण्याचं महापाप या कामगार मंत्र्यांनी केलेलं आहे। हे 65 दिवसापासून आंदोलन करतायत। यांच्या सर्व माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, लहान बच्चे आहेत त्या ठिकाणी, तरी देखील यांना क्यू येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी खरं तर आता संदीपनी जे काही मुद्दे कायद्याची सगळे सांगितलेत, हे अगदी क्लोजर रिपोर्ट असेल, कायद्याचे सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं जजमेंट असेल किंवा कायद्याच्या सगळ्या तरतुदी असतील, याचं सगळं उल्लंघन करून अत्यंत मोठी डील करून हे सगळे व्यवहार चाललेले आहेत। तर हे जर याचा जर सगळा अभ्यास केला तर ह्या ठिकाणी विज्ञान माने आणि आमच्या कामगारांवरती कामगार मंत्र्यांनी गुन्हा दाखल केला आहे। खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो फौजदारी स्वरूपाचा आणि त्यांना जेलमध्ये बसावं लागू शकतो। अशा प्रकारचा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे। दिलीप पवार साहेब, मानव कांबळे साहेब आणि आम्ही सगळे या पुढच्या काळात या कामगारांच्या बरोबर आहोत। पुढच्या काळात आमचा लढा आता पिंपरी चिंचवड तळेगावला नसेल तर सांगलीत येऊनच या कामगार मंत्र्याच्या विरोधात आमचा लढा होईल। आमच्या कामगार मंत्र्यांना इशारा आहे, अजूनही आपण शहाणे बना आणि या कामगारांच्या कुटुंबियांवरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करू नका, अन्यथा या कामगारांच्या बालबच्च्यांचे त्यांच्या कुटुंबियांचे एवढे तळतळाट लागतील की अक्षरशः तुमचं कुटुंब जे आहेत ना ते किडे पडून मरण इतक्या प्रकारचं त्यांना तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही। अशा आणि कामगार मंत्री हे पब्लिक सर्वंट आहेत, मंत्री आमदार खासदार हे पब्लिक सर्वंट आहेत, ते जनतेचे नौकर आहेत, नौकर ते मानधन घेतात,
ते नौकर आहेत, त्यांनी जनतेच्या हिताचंच काम करायचं आहे, तसे ते बांधील आहेत, त्यांनी तशा प्रकारच्या शपथा घेतलेल्या आहेत, त्यांच्यावर कामगारांचा अधिकार आहेत, त्यांच्या घरासमोर येण्याचा अधिकार आहे, सनदशीर मार्गाने न्याय मागण्याचा अधिकार आहे. मात्र ते जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणार असतील तर त्यांच्यावर अनेक गुन्हे पडतील, हा इशारा मी कामगार मंत्र्यांना देतो. काल जर कामगार मंत्र्यांनी जे काही म्हटलेलं आहे कामगारांना भिकारी, या शब्दाचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. कारण कामगारांना भिकारी म्हणणं म्हणजे ते त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी येत्या 2 दिवसात जर त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली नाही तर आमचे सर्व पिंपरी चिंचवडमधले कामगार या ठिकाणी येऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू. याचं मी त्यांना एक या ठिकाणी निवेदन देतो आहे. दुसरी एक गोष्ट, जर ह्याच्यावरती योग्य तोडगा निघाला नाही आणि त्यांनी त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त केली नाही, नागपूर अधिवेशनामध्ये सगळ्या मंत्र्यांना, कारण एखाद्या मंत्र्याचं स्टेटमेंट हे राज्याच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं स्टेटमेंट धरलं जातं भारतीय संविधानानुसार, त्यानुसार ते सगळ्यांचं स्टेटमेंट आहे का हे विचारण्यासाठी त्यांना घेराव घालू आणि याच्याविषयी जाब विचारू. आणि दुसरी एक गोष्ट माझी साहेबांना सांगणं आहे की साहेब, तुम्ही कामगार मंत्री आहात, तुमच्याशी येणं, चर्चा करणं, तुमच्याशी बोलणं आणि तुमच्याविषयी निदर्शनं करणं, कारण तुम्ही पर्सनल व्यक्ती नाही आहात, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुमच्याशी बोलणं, तुमचा निषेध करणं किंवा तुमचे आभार मानणं हे सगळं आमचं घटनात्मक अधिकार आहे. त्यानुसार आमची लोकं येऊन या ठिकाणी कामकाज करत होती. तुम्ही ज्या केसेस कामगारांवरती दाखल केलेल्या आहेत, माने साहेबांवरती दाखल केलेल्या आहेत, त्या तुम्ही जर विड्रॉल केल्या नाही तर सर्व कामगारांच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये लाक्षणिक अमरण उपोषण या ठिकाणी केलं जाईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे त्या केसेस आपण माघार घ्यायला लावा. कारण जर 144 कलम तुम्ही लावलेलं होतं तर त्याची कल्पना तुम्ही सर्वांना द्यायला पाहिजे होती. त्या संदर्भातली कल्पना तुम्ही कोणालाही दिलेली नाही आहे आणि त्या संदर्भात तुम्ही हे करावं अशी मी तुम्हाला आमच्या सर्व संघटनेच्या वतीने विनंती करतो आहे. आणि जर ह्याच्यावरती योग्य तो तोडगा काढला गेला नाही तर 27 जुलैला 27 नोव्हेंबरला आमच्या सगळ्या युनियन संपावरती जाणार होत्या, पण काही वेळ सरकारला द्यावा, मराठा आंदोलन चालले त्याच्यामध्ये सगळ्यांना सरकारने सकारात्मक विचार करावा म्हणून आम्ही ते स्थगित केलेलं आहे. जर त्याच्यावरती योग्य विचार केला गेला नाही तर गिरणी कामगारांमध्ये काय झालं होतं, विदाऊट संपाच्या नोटीस जाऊन ते देशोधडीला लागले होते. परंतु येणाऱ्या काळात 150 संघटना पुणे जिल्ह्यातल्या मोठ्या बजाज कामगार संघटना असेल, वॉल्क्सवॅगन असेल, ज्या ठिकाणी 3-3 आणि 4-4 हजार कामगार आहेत, अशा सगळ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या ह्या लीगल संपावरती जातील आणि तो जो संप होईल आणि ते कामगार जे इथे येतील ते कामगार मंत्र्यांना आलेलं कामगार इथं पेलवणार नाहीत. कामगारांवरती झालेला अन्याय आणि त्याच्यानंतर कामगार आलेल्या रस्त्यावरती त्याचं उत्तर देणं त्यांना अवघड जाईल. त्यामुळे माझं त्यांना विनंती आहे, हा लढा शांततेच्या मार्गाने संयमाने चाललेला आहे, तो तुम्ही लवकरात लवकर सोडवावा आणि कामगारांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. प्रत्येक राजकीय पक्षांच्या आंदोलनाला या ठिकाणी सर्व कामगार संघटनेच्या नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. फक्त पक्षीय कामगार संघटनेच्या सर्व नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे आलेत, काँग्रेसचे आलेत, इंटकचे सचिन आयर साहेब सेनेचे आलेत, एवन पावसकर साहेब जे मुख्यमंत्री साहेबांच्या शिवसेनेचं काम करतात त्यांनीही पाठिंबा दिला आहे पत्राद्वारे. फक्त भारतीय कामगार सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सर्व पक्षीय कामगार संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. महाराज साहेब आले होते, संभाजीराजे त्या ठिकाणी, त्यांनीही पाठिंबा दिला आहे. चळवळीतल्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. सर्व राजकीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलेत, आमदार खासदार आलेले आहेत. शोकांतिका एवढी आहे, प्रश्न कामगारांचा आहे, कामगार मंत्र्यांनी यायला पाहिजे होतं, ते अजून आलेले नाहीत. आता तुमच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का साहेब? त्यांना माहीत नसेल, हे जे कामगार आणि ही कंपनी आहे ना, ही मावळात आहे. आणि देशावरती जेव्हा राज्य होतं आणि स्वातंत्र्याची पहिली कुठं चिंगारी पेटली असेल ना, ज्यांना कुणाला घेऊन शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते मावळातनं केलं. शेतकऱ्यांवरती पहिला गोळीबार झाला, आंदोलनं झाली, ती मावळात शेतकऱ्यांनी छातीवरती गोळ्या भरून ते आंदोलन दडपलेलं आहे. आणि इथं जर त्यांनी हुंदाई मोटरचं तसंच करण्याचा प्रयत्न केला ना, मी तुम्हाला सांगू शकतो, म्हणजे सगळीकडे म्हणलं जातं, म्हणजे बरेच लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचं स्वराज्य 3.5 जिल्ह्याचं होतं, म्हणजे आपण सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे. पण जे तिथून चालू झालं ना ते मावळातनं झालं. मग मावळात काय काय होऊ शकतं आणि आम्ही काय काय करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच दाखवू. आणि संविधानिक पद्धतीने, कुठेही असं धमकी वगैरे नाही, संविधानिक जो संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे, जे हत्यारं आम्हाला संविधानाने दिलेली आहेत, ज्या संविधानिक पद्धतीच्या हत्याराचा वापर करून लढलं पाहिजे, त्या सगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढू. भिकारी म्हणून करांना भिकेला लावलं हे सिद्ध केलंय का असं वाटतं? हो, पण त्यांनी जर भिकारी म्हटलं असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा. ते कामगार मंत्री आहेत आणि त्या शब्दाची त्यांनी जाहीर दिलगिरी जर व्यक्त केली नाही तर मोठा हे होईल. इथं कुणी येणार नव्हतं. त्यांच्या एका कालच्या स्टेटमेंटमुळं आज 10 युनियनची लोक, सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवडचे या ठिकाणी आलेले आहेत.
त्यांनी जर दिलगिरी व्यक्त नाही केली तर सर्व संघटनेचे अध्यक्ष जरी आले पिंपरी चिंचवडचे पुण्याचे तरी इथं 5,000 लोक होतील आणि सगळे कामगार आले तर लाख लोक सांगलीमध्ये मिरजेमध्ये येतील. आणि माझी विज्ञानदादांकडनं अपेक्षा आहे की त्या सगळ्या 1 लाख लोकांची ते सोयी करतील सामाजिक जाणीवेतनं. त्याच्याबद्दल आता अपशब्द बोलणं योग्य नाही. आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना तुमची काय भूमिका असणार? नागपूर अधिवेशनामध्ये 3 दिवस आम्ही पायी मोर्चाने जाणार आहोत 3 दिवस अगोदर आणि तिथं जर त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर तिथं घेराव घालू आणि आठवड्यात जर आमचा प्रश्न सुटला नाही तर अमरण उपोषणसुद्धा तिथं त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने करण्यात येईल. सांगली जिल्ह्याचा रहिवासी आहे म्हणून आज आम्हाला सर्व सांगलीकरांना आणि मलासुद्धा लाज वाटायला लागली की अखंड महाराष्ट्रातून सगळीकडून कामगार वर्ग येतो आहे आणि आमच्या या जिल्ह्यातल्या जो पालकमंत्री आहेत आणि राज्याचे कामगार मंत्री आहेत यांची ह्या पद्धतीनं कामाचा जो गोडबंबाळ आहे, मी काय आता टेक्निकल गोष्टीत जाणार नाही कारण की मला माहीत होतं सगळ्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की कशा पद्धतीनं कोण पोपट कोण फ्रॉड भ्रष्टाचार हा विथ पुरावे सगळ्यांच्या समोर त्यांनी मांडला. आणि सांगलीकर जनतेला मला वाटतं आता की कळून चुकलं आणि मिरजकर जनतेलासुद्धा पॅम्पलेटद्वारे गेले 2-3 दिवस झालं सगळेजण कामगार जातात, सगळ्यांना दाखवतात, विथ पुरावे सगळे दाखवतात. लोकांची तीव्र प्रतिक्रिया होते की बाहेरून येऊन आज मिरज मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ही अशी 500 कामगार जे आहेत अजून या लागलेत 500 कामगार ही येऊन या पद्धतीनं सांगलीचा जो एक कामगार मंत्री आहे पालकमंत्री आहे त्याची अशा पद्धतीनं चुकीच्या माध्यमातून उद्धवत होते. मला त्याबद्दल खूप वाईट वाटतं आहे कारण की सांगली जिल्ह्याच्या राजकारणाच्या नेत्यांमुळं महाराष्ट्र हादरायचा. जसं की सांगली जिल्ह्याचे भाग्यवंत वसंतदादा पाटील असतील, आमचे प्रेरणास्थान राजाराम बापू असतील, तसेच आमचे आदर्श म्हणजे मदनभाऊ पाटील असतील, तसेच नाना पाटील नागनाथ अण्णा असतील, तसेच प्रतीकदादा पाटील असतील. ह्यांच्या आदर्श घेऊन यांच्या म्हणजे पॉझिटिव्हनेसमुळे एक युवकांना की बाबा लोकांसाठी धडपडायचं, निस्वार्थपणाने प्रामाणिकपणाने लढायचं हे आम्हाला शिकवण आहे. पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण देशाला म्हणजे केंद्रातसुद्धा यांचं खूप चांगल्या पद्धतीनं आणि उच्च दर्जानं काम आहे. मोठी मोठी पदं एका वेळी मला वाटतं सांगली जिल्ह्याचे 7-7 मंत्री महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसलेले आहेत आणि चांगल्या कार्याने दिसलेले आहेत. अशी कोण रोजगार म्हणजे एका तालुक्याच्या मतदारसंघाच एकाने म्हणजे आमचे जे कदम कुटुंबीय आहे आमचं बाळासाहेबांचं मतदारसंघातले प्रत्येक घरटी कामगार जो आहे तो त्यांच्या पूर्ण महाराष्ट्र असलेले भारताच्या ह्याच्यामध्ये एक कामगार म्हणून रुजू आहे चांगल्या पदावर. असे आमचे आदर्श सगळे व्यक्तिमत्व पतंगराव कदम साहेब असतील, आराराब असतील, सगळ्यांचे आदर्श घेऊन आम्ही युवक सांगली जिल्ह्याचा आम्ही धडपडतो आहे. परंतु या पालकमंत्र्याने सर्वांचं नाव आणि सांगली जिल्ह्याचे सगळ्या नागरिकांचं नाव आज आम्हाला सांगलीचं आहे म्हणून नामुष्की करून ठेवलेली आहे. साहेब तुम्ही मागच्या आम्ही याच्यामध्ये म्हटलं की आमच्या गळ्यात कदाचित तुम्ही जे सांगितलं की धोंडाच पडला आहे अशी परिस्थिती आहे. परंतु येणाऱ्या मला काय पॉलिटिकल म्हणजे तुम्ही पॅम्पलेटसुद्धा बघितलं असाल, मी कुठल्याही पक्षाचा किंवा हे आम्ही सांगितलं नाही. खूप बर्डन मला काही या 2 दिवसामध्ये आलं, परंतु मी सगळ्यांना फेस करत म्हटलं की चुकीची गोष्ट आहे, त्याला मी काय बळी पडणार नाही. सर्व पत्रकार मित्र जे आमच्या बरोबर आहेत त्यांनी बाजू आमच्या मांडल्या, काहींनी नावंसुद्धा मांडली नाहीत. खरं आम्ही कोणत्याही प्रकारे आजपर्यंतचा माझा इतिहास आहे, मी गेलेलो नाही आणि माझ्याबरोबरची जी आहेत त्यांना विकूनसुद्धा देणार नाहीत. भ्रष्टाचार विरुद्धच काम माझं आजपर्यंतच्या लढ्यात होतं. कालची मी पालकमंत्र्यांची बाईट बघितली, ती बाईट पूर्णपणे कुठंतरी इकडं बघून तिकडं बघून कानात सांगून 1-2 तासात तयार केलेली पिक्चरची एखादी स्क्रिप्ट आहे हे आपल्याला दर्शवून आलेलं आहे. त्या बाईटमध्ये खोटं बोला, खरं रेटून बोला, हे कसं बोलायचं असतं पालकमंत्र्यांकडून आपल्याला दिसलेलं आहे. एखादा अज्ञान म्हणजे एखाद्या पदावरती अज्ञान व्यक्ती बसला, जसं की आपण म्हणतो आपला ॲक्सिडेंट झाला, डोक्यातनं रक्त आलं तर डॉक्टरकडे जातो, आपण थोडी इंजिनियरकडे जातो. त्याच पद्धतीने अज्ञान जर एखादा ॲडमिनिस्ट्रेटर आपल्या उरावर बसला तर तो काय पद्धतीनं वाटोळं करतो आपल्याला कालच्या या त्यांच्या बाईटमधून दिसून आलेलं आहे. तसेच मी राज्य सरकारला विनंती करेन की अशा उच्च पदाचा पालकमंत्री आणि कामगार मंत्री जे आत्ता महाराष्ट्राचे तुम्ही आम्हाला दिलेत त्यांना ते पद काढून लवकरात लवकर कंपनी मंत्रीचं पद एखादं डेव्हलप करून द्यावं त्यांना, कारण की ते कंपनीच्या फेवरमध्ये आहेत आणि ते पद रिक्त करून एखाद्या परत जाणकार व्यक्तीला द्यावं. म्हणजे ॲटलिस्ट इथून पुढं तरी हुंडाईमध्ये जे कामगारांना घ्यायचं आहे नेमानं, ती काय भिकारी नाही आहेत साहेब, ते स्वतःचा हक्क मागतात
आणि ह्याच भिकाऱ्यांची जर ताकद तुम्हाला बघायची असेल ना, हजारो भिकारी येतील आणि तुम्हाला भीक मागायला होतील मिरज मतदारसंघात परत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं बोलताना सुद्धा थोडीशी मला बोलायचं आहे खूप, खरं ऑन कॅमेरा एवढं मी वेदना मांडू शकत नाही, कारण की माझ्या माता भगिनींवर आमच्यावर आम्ही लोकशाही पद्धतीनं साहेब आंदोलन चालू केलं. त्याच पद्धतीनं आम्ही लोकांना वेदना सांगायचं काम केलं. परंतु वेदना सांगताना सुद्धा जमावबंदीचे आदेश असतील किंवा कोणते कायदे असतील आमच्यावरती लादले गेले प्रशासनाकडून. दिवस आणि रात्र आम्हाला फोन चालू होते, तुम्ही कुठं आहे, काय करताय, काय नाही, आमच्यावर वॉच ठेवला, सगळं आहे, कसंही हाणून पाडायचं, अशा पद्धतीनं त्यांचं धोरण चालू झालं. माझ्या माता भगिनीच्या मुलांना घेऊन फिरायला लागले तिथे, त्यांच्यावरती गुन्हे नोंद केले, माझ्यावरती केले, आमच्या सर्व बंधूंवर केले. साहेब हक्क मागायला लागले, ही कोण भिकारी नाही आहेत, कोणाला इच्छा नसते भिकारी व्हायची, तर तुमच्यासाठी आता भीक मागायची आमची वेळ आलेली आहे. साहेब आमच्यावरती तुम्ही गुन्हे नोंद केले आहे, उद्या मला नेऊन किंवा सर्वांना नेऊन अटक करणार, परवा कुठंतरी आवाज दाबण्यासाठी एन्काउंटर करशिला. हे तुमचा इतिहास आहे साहेब. आमच्या मतदारसंघात तुम्हाला मला सांगायचं आहे, आमच्या मिरज मतदारसंघात सुद्धा ज्या गावांना पाण्यापासून वंचित आहेत, ही मला पाणी जिल्ह्याला द्या, काय अडचण नाही. म्हैसाळ योजनेतलं पाणी तुम्ही जतला देताय, द्या साहेब, कवटे मांकायला देता. परंतु जी गावं वंचित आहेत, अजून 12-13 गावं वंचित आहेत, जी वर्षानुवर्ष तुमच्या इथं टाचा जिजवतात साहेब, मूलभूत गरजा आहेत, पाणी द्यायला मागायला गेलं, आंदोलन केलं, तुम्ही त्यांच्यावर पण केसेस टाकलेल्या आहेत. त्यामुळे हे आम्हाला काही नवीन नाही आहे तुमची केसेस टाकणं. आणि मूलभूत गरजा रस्ता असेल, गटारी असेल, जसं साहेबांनी म्हटलं 60 लाख रुपये म्हणजे तुम्हाला कळतं का साहेब, हे काय आम्हाला नवीन नाही. 650 कोटीचे रस्ते ते म्हणतात केले साहेब. एकच सलगरेचा रस्ता आहे, तिथं पण एक पदाधिकारी चांगले आहेत, काँग्रेसचे आहेत, भांडणारे आहेत, तडफदार आहेत, म्हणून साहेब तो रस्ता झाला. नाहीतर मिरज मतदारसंघातला सर्व माझे बांधव इथं भगिनी बसलेले आहेत, त्यांनी म्हटले दादा गाड्या सोडा, आम्हाला इथं गाड्यावरनं खूप हादरे बसायला लागलेत, आम्ही पायी यात्रा काढतो, मिरज मतदारसंघ पायी करतो. कारण की खड्ड्यातून जाताना कुठंतरी डोक्याला लागायचं, इथं आम्हाला कुठंतरी मुरगळायचं, त्याच्यापेक्षा गाड्या बस राहू देत दादा, आम्ही पायी जातो. अशा वेदना म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला आज तिथं पूर्णपणे दिसून येत आहे. बौद्धिक पात्रता नसलेला, कमी असलेला, जर शैक्षणिक